या सणांमध्ये स्त्रियांची एक प्रचंड घालमेल चालू असते की अगं बाई पाळी आली तर मग काय करू, ऐनवेळेस तर माझी पाळीचे दिवस आहेत आणि म्हणून मग गोळ्या घेणं, मग ती पाळी पुढे ढकलण्यासाठी किंवा पाळी न येण्यासाठी विविध प्रकारचे 8-8, 10-10 दिवस गोळ्या घेतात आणि त्यातून त्यांना खूप मोठ्या आरोग्याविषयीच्या तक्रारींना सामोरे जावं लागतं. त्यांना आपण जितकं टाळता येईल, मी तर म्हणते की घेऊच नाहीत. काय फरक पडतो ना, तेवढ्या त्या 2-3 दिवसामध्ये जर तुमची म्हणजे शक्यतो मनाने ठरवलं की काही होणार नाही आहे, माझ्या हातून हे देवाला करून घ्यायचं आहे आणि मी ते आनंदाने पार पाडणार आहे, तर ती गोष्ट आपण तितक्या सहजतेने पार पाडून पण जाऊ शकतो. काहीही पाळीच्या आपल्याला आडकाठी येत नाही शक्यतो, असा माझा तरी अनुभव होता. पण झालीच तर काय करणार, निसर्गचक्र आहे ते, तर झाली तर काय फरक पडतो. आपल्या पतीकडून किंवा मुलांकडून दूध, साखर आणि फळांचा नैवेद्य दाखवून सुद्धा आपण ते